ओरोस येथे परतणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या एसटीचा नांदगाव ओटव फाटा पूल येथे अपघात झाला। बुधवारी भल्या पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास एसटी बस महामार्गावरील दुभाजकाच्या कठड्याला आदळली। सुदैवाने या अपघातात 2-4 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले। त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ओरोस येथील एका प्रशालेचे विद्यार्थी शैक्षणिक सहल आटपून परतत होते। शैक्षणिक सहलीच्या एकूण 3 बसेस होत्या। यातील एक बस नांदगाव ओटव फाटा येथील पुलावरील संरक्षक कठड्याला आदळली। रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी येथे धाव घेत मदतकार्य केले। पोलीस पाटील वृषाली मोरजकर, भूपेश मोरजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर, दीक्षा मोरजकर आदींनी मदतकार्य केले। पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी त्वरित पोलिसांना याबाबत अधिक माहिती दिली। अपघातातील किरकोळ जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच हवालदार चंद्रकांत झोरे, श्री माने, महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली। सुनील आचरेकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, ओरोस।